लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र व सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तो तुम्ही लाईक करावा, शेअर करावा व संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला कायम मिळण्यासाठी बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत. अर्थात हा विषय फार सखोल विषय आहे आणि आमच्या ख्रिस्ती जीवनासाठी फारच लाभदायक आहे. परंतु याचं सत्यता आम्हाला सर्वांना समजून घेण्यासाठी आम्हाला हा विषय आवर्जून शेवटपर्यंत पाहणं फार आवश्यक आहे. म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करीतो की हा संदेश सर्वजणांनी शेवटपर्यंत पाहावा. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. उत्पत्तीचं पुस्तक याचा 3रा अध्याय याचं वचन 1 ते 7 मी वाचत आहे. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले, हे खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडांच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटी वेष्टनी केली. परमेश्वर या वाचलेल्या वचनावर आपला आशीर्वाद देव आणि या वचनाद्वारे आम्हा सर्वांनाही आशीर्वादित करो. आमेन. अर्थात आज संपूर्ण जगामध्ये आम्हाला अशा प्रकारचा विश्वास आढळत आहे की आदम आणि हव्वा यांनी सफरचंद खाल्ले आणि त्याद्वारे त्यांनी देवाचा आज्ञाभंग केला. परंतु पवित्र शास्त्रांतील एकाही वचनात सफरचंद किंवा पेर खाल्याचा उल्लेख केलेला नाही. अर्थात ते सफरचंद नव्हते जसा संपूर्ण ख्रिस्ती जगभर विश्वास केला जात आहे, कारण त्यांनी शब्दशः सफरचंद खाल्लेच नव्हते. सफरचंद खाल्ल्याने जर नग्नतेची जाणीव होते तर आजच्या आधुनिक स्त्रियांना सफरचंद खाऊन त्यांच्या अर्धनग्न अवस्थेची जाणीव व्हायलाच पाहिजे. सर्पाने हव्वेला सफरचंद खाण्यास भुरळ घातली नव्हती, हे आम्ही समजायला हवे. देवाने आपले वचन अशा प्रकारे लिहिलेले आहे की सर्वांनाच हे समजू नये. जे केवळ निवडलेले आहेत त्यांनाच हे समजावे. प्रभू येशू म्हणून दाखल्याने बोलत होता आणि प्रभूचे शिष्य येऊन प्रभूला विचारले की प्रभू, आपण दाखल्याने का बोलता? तेव्हा येशूने उत्तर दिले मत्तई 13:11 मध्ये. त्याने त्यांस उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान. अर्थात देवाने ज्या गोष्टी या बायबलमध्ये दिल्या आहेत त्या रहस्यमय रीतीने लिहिण्यात आलेल्या आहेत व त्या जाणण्यासाठी देवाकडून दान हवं आहे. जर आम्हाला दान देवाकडून मिळालं तरच आम्ही देवाच्या राज्याची रहस्ये ओळखू शकू, समजू शकू. स्वर्गाच्या राज्याची रहस्ये जाणण्याचे दान तुम्हाला दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही. दुसरे कैक लोक आहेत त्यांना हे दिलेलं नाही, कारण ज्या कोणाजवळ आहे त्याला दिले जाईल व त्याला भरपूर होईल, परंतु ज्या कोणाजवळ नाही त्याचे जे असेल ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल. यास्तव मी त्यांच्याबरोबर दाखल्याने बोलतो, कारण ते पाहत असता पाहत नाही, ऐकत असता ऐकत नाही व त्यांना समजतही नाही. यशायाचा संदेश त्यांच्याविषयी पूर्ण होत आहे तो असा की तुम्ही ऐकाल तर खरे परंतु तुम्हाला समजणारच नाही व पाहाल तर खरे परंतु तुम्हाला दिसणारच नाही, कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानांनी मंद ऐकतात. त्यांनी आपले डोळे मिटून घेतले आहेत यासाठी की त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये.
परंतु देवाचे लोक जे निवडलेले आहेत त्यांच्याविषयी येशू इथे म्हणत आहे, पण धन्य तुमचे डोळे कारण ते पाहत आहेत आणि तुमचे कान कारण ते ऐकत आहेत. मत्ती शुभवर्तमान 11 अध्याय 25व्या वचनात प्रभू येशू म्हणतो, त्यावेळी येशू असे बोलू लागला, हे पित्या, स्वर्गाच्या व पृथ्वीच्या प्रभू, मी तुझे स्तवन करीतो, कारण ज्ञानी व विचारवंत यांच्यापासून या गोष्टी गुप्त ठेवून त्या तू बाळकांस प्रकट केल्या. खरेच हे पित्या, कारण हेच तुला योग्य दिसले. अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ही प्रार्थना करत आहे की ज्ञानी आणि विचारवंत असे या जगांतील जे लोक यांच्यापासून देवाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गुप्त ठेवून जे बाळक आहेत त्यांना केवळ प्रकट करण्यात येत आहे. या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी हे स्पष्टपणे सांगू इच्छितो की देवाची वचने सर्वांना समजू शकत नाहीत. अर्थात आम्हाला उत्पत्ती 3 अध्यायामध्ये ही गोष्ट आढळते की सर्प हा सर्व वनचरामध्ये फार धूर्त होता आणि आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की सर्प हा हुबेहूब मनुष्यासारखा दिसणारा व्यक्ती होता. सर्प हा पतनापूर्वी एक उभा राहणारा व्यक्ती होता, अपराइट क्रिएचर, मनुष्यांसारखा. उत्पत्ती 3:1 मध्ये जर आम्ही बारकाईने पाहिले तर कळेल की सर्प हा आज जसा दिसतो तसा नव्हता. तो सर्व वनपशूपेक्षा फार धूर्त होता. म्हणजे हा एकमेव पशु होता ज्याला देवाने बोलण्याची कुवत व तर्क वितर्क करण्याची बुद्धी दिली होती. म्हणूनच सैतानाने सर्पाची निवड केली की त्यामध्ये त्याने राहावे आणि हव्वेला फसवावे. म्हणून त्या सैतानाला अशा एका पशुचा उपयोग करावा लागला जो पशु मनुष्याशी एकदम मिळता जुळता व त्याच्याशी जवळचा असा दिसत होता. सर्प हा चालूही शकत होता, बोलूही शकत होता, पटवूही शकत होता, तर्क करू शकत होता व त्यानेच देवाच्या वचनात मिलावट केली एवढी त्याच्यामध्ये धूर्तपणाची वृत्ती होती. अर्थात आम्ही ही गोष्ट पाहतो की लुसिफर जो देवाचा विरोधी, ज्याने स्वर्गात बंडाळी केली, ज्याला खाली टाकण्यात आले, तो एदेन बागेमध्ये होता असे एजेकियेलच्या पुस्तकात आम्हाला 28व्या अध्यायात आढळते. आम्हाला ही गोष्ट या ठिकाणी समजणं गरजेची आहे की हा लुसिफर एक आत्मा आहे जो सैतान बनला. सैतान हा काही निर्माण करू शकत नाही आणि हा सैतानी आत्मा या एदेन बागेमध्ये सर्पामध्ये शिरला आणि सैतान हा पशुमध्ये कायम वास करू इच्छितो असे वचन आम्हाला मत्तई 8 अध्याय 31 आणि 32 वचनात आढळते. दुष्ट आत्मे ज्या वेळेला काढले तेव्हा त्यांनी त्या डुकरामध्ये जाण्यास विनंती केली होती. पतनानंतर देवाने त्याला शाप दिला व त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात तो पोटाने चालेल, सरपटत व माती खाईल. सर्प हा मनुष्य व चिंपांजी या दोघांमधला होता. मनुष्यांच्या जवळपास होता. सर्पाजवळ त्याचे बीज होते व ते हव्वेच्या लैंगिक प्रजोत्पादनात मिळू शकत होते की ती गर्भवती बनावी हे सर्पाचे स्वतःचे बीज होते. देवाने स्वतः उत्पत्ती 3:15 मध्ये म्हटल्याप्रमाणे यानंतर लगेच देवाने सर्पाला शाप दिला. उत्पत्ती 3:14 व तो सरपटणारा प्राणी बनला. मिसिंग लिंक आजही सापडली नाही. मनुष्य व पशु यांच्यात काही उत्क्रांती झालेली नाही, परंतु सत्य हे आहे की मनुष्य व पशु यांची भेसळ झाली व हे देवाने रहस्य लपवून ठेवले, परंतु येथे या अंत समयात देवाने ते प्रकट केले. अर्थात एदेन बागेमध्ये येथे भयंकर गोष्ट घडलेली आहे जी आम्हाला समजणे अतिशय आवश्यक आहे. या कारणामुळेच आम्हाला उत्पत्ती 3:15 मध्ये हे वचन आढळते की तू आणि स्त्री, तुझी संतती आणि तिची संतती. सर्वांनी याकडे लक्ष द्या. देव एदेन बागेत आलेला आहे व देव सर्पाशी बोलत आहे व सर्पाला देव म्हणतोय की तुझी संतती. सर्पाला संतती आहे, ध्यानात घ्या. अर्थात उत्पत्तीच्या या पुस्तकात 2 बीजांचा आरंभ झालेला आम्हाला दिसत आहे. तुझी संतती व तिची संतती यामध्ये मी परस्पर वैर स्थापेन. ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. ही भविष्यवाणी स्वतः देवाने केली. उत्पत्ती 3:15 मध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो. सर्पबीज या शब्दाचा उल्लेख स्वतः देवाने केलेला आहे. येथे आम्ही फार महत्वाचं वचन पाहतो.
येथे प्रभुदेवाच्या साक्षीनुसार येथे दोन वेगवेगळ्या प्रकारचे बीज आम्हाला आढळतात. अर्थात एक सर्पाचं बीज आणि दुसरं स्त्रीचं बीज, अर्थात स्त्रीद्वारे येणारं बीज. ख्रिस्त हा स्त्री बीज होता. उत्पत्ती 3:15 मध्ये आम्ही ही गोष्ट पाहतो, जो मनुष्यांसारखा शरीर संबंधांतून आला नाही तर कुमारीपासून जन्मला, व्हर्जिन बर्थ. आणि सैतानाला देखील ही गोष्ट त्या क्षणी कळली की देव मानव बनणार आहे. देवाच्या आज्ञेप्रमाणे उत्पत्ती 1:28 प्रमाणे आदम आणि हव्वा यांना फलद्रूप व बहुगुणित होणे गरजेचे होते, कारण देवाने त्यांना विवाहामध्ये जोडले होते व त्यांना एक देह करण्यासाठी त्या दोघांनाही एकत्रित आणले होते देवाच्या वचनाद्वारे. परंतु देवाने आज्ञा दिली होती की ज्या दिवशी तुम्ही मध्यभागी असणाऱ्या झाडांतून खाल त्या दिवशी तुम्ही मराल. हव्वेने आपल्या पतीचं ऐकण्याऐवजी तिने आपल्या पतीशिवाय असणारा एक परका पुरुष याच्याकडून ऐकून ती प्रभावित झाली. येथे उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आम्हाला सर्प आणि हव्वा यांच्यामधील संवाद आढळत आहे. आणि 3ऱ्या अध्यायातल्या पहिल्या वचनात म्हणतो की देवाने तुम्हास सांगितले हे खरे आहे काय. सैतान अशाच प्रकारे नेहमी देवाच्या वचनाविषयी आमच्या मनामध्ये संशय उत्पन्न करीतो की देवाने तुम्हास सांगितले हे खरे आहे काय. सैतान संशयाचं बीज पेरतो आणि त्याने या ठिकाणी देवाच्या वचनाचा गैरअनुवाद केला आणि हव्वेपुढे ते सादर केले की तुम्ही मरणार नाही, तुमचे डोळे उघडतील व तुम्ही देवासारखे व्हाल, बरे वाईट जाणणारे व्हाल. व तिच्याबरोबर ज्ञानाच्या गोष्टी बोलून तिला भुरळ घालून फसविली. अर्थात सर्प धूर्त असल्या कारणाने तोच योग्य व्यक्ती त्याला दिसला जो त्याचे काम करू शकेल. सैतान आजही 2 कोरिंथ्याच्या 11व्या अध्यायातील वचनाप्रमाणे तो आजही प्रकाशाच्या दूताचे स्वरूप धारण करीतो. अनेक लोकांना त्यांनी दर्शनं दिलेली आहेत आणि त्यांना फसविलेलं आहे, ठकविलेलं आहे. अर्थात सैतानाचं कार्य हे आज नाही, हे युगायुगांपासून चालू आहे. तो अशाच पद्धतीने लोकांपुढे प्रदर्शित होतो की जणू मी एक देवाचाच दूत आहे, परंतु हा भ्रष्ट झालेला शापित व्यक्ती आहे. या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की हव्वा ज्या वेळेला सर्पाच्या सहवासामध्ये आली त्यावेळेला सर्पाने तिला भ्रष्ट केले. याविषयी संत पौलाला देखील देवाने प्रकटीकरण दिले. 2 कोरिंथ्याच्या 11व्या अध्यायातल्या 3ऱ्या वचनात तो म्हणत आहे की जसे सापाने कपट करून हव्वेला ठकविले आणि भ्रष्ट केले, तसे तुमची मने कशाने तरी बिघडून ती ख्रिस्ताविषयीचे सरळपण व शुद्धता यापासून भ्रष्ट होतील असे मला भय आहे. अर्थात प्रकटीकरणाद्वारे संत पौलाला देवाने ही गोष्ट दाखविली की एदेन बागेमध्ये नक्की काय घडले होते. हव्वेद्वारे या ठिकाणी व्यभिचार घडलेला आहे. सैतान देहधारी सर्प याच्याद्वारे येथे एक वेगळीच उत्पत्ती बनली. आम्ही ही गोष्ट जाणतो की मनुष्यांच्या रक्तामध्ये काही रक्ताची गुणसूत्रे असतात ज्याला क्रोमोझोम म्हटलेलं आहे, ज्यामध्ये आमच्या शरीरांचे गुणधर्म, आमच्या डोळ्यांचा रंग किंवा आमचे चरित्र देखील त्यामध्ये असते. अर्थात शत्रू सैतानाने या ठिकाणी मनुष्यांच्या रक्तामध्ये सैतानाने धूर्तपणाने आपला स्वभाव सर्पाच्या द्वारे मनुष्य जातीमध्ये काईन आणि त्याच्या संतानाद्वारे पेरला. आदमाने पाहिले की हव्वा ही कुमारी राहिली नाही, कारण तिला भुलविण्यात आले. म्हणूनच या ठिकाणी संत पौल त्या प्रकटीकरणाद्वारे ही गोष्ट तिमिथ्याला पहिले पत्र्याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनात तो म्हणतो, आणि आदम भुलविला गेला नाही तर स्त्री भुलून अपराधात सापडली. अर्थात स्त्रीकडे जेव्हा देव येतो तेव्हा देव विचारतो हव्वेला की तू हे काय केले, तेव्हा ती म्हणते सर्पाने मला भुरळ घातली आणि ती भुलली. येथे वचन आम्हाला हे स्पष्ट दाखविते की आदम भुलविला गेला नाही. आदमाने जेव्हा हव्वेकडे पाहिले तेव्हा त्याला कळले की हव्वा बहकवली गेलेली आहे, भुलली गेलेली आहे. तेव्हा त्याने तिच्यावर प्रेम केले आणि तिचा लगेच तत्काळ स्वीकार केला आणि आपल्या जवळ तिला घेतले. कारण हव्वा ही मृत्यू पावत होती, कारण तिने देवाचे वचन याची हद्द पार केली. ती अनंतांतून वेळेमध्ये अलग झाली आणि आदम देवाचा पुत्र होता. त्याला हे कळले की मी नाश पाहू शकत नाही, कारण मी देवाचा आहे. अर्थात आदमाने काही पाप केले नव्हते, परंतु आदमाने हव्वेवर प्रेम अशा प्रकारे केले, हव्वेला नाशांतून वाचविण्यासाठी तोही तिच्या पापाचा भागीदार बनला. व याद्वारे आम्हाला आढळते की दोघेही मृत्यूच्या स्वाधीन झाले.
आदमाने हव्वेचा स्वीकार या विश्वासाने केला की देव आम्हाला वाचविण्यासाठी येईल, कारण ते दोघे मिळून एक होते. अर्थात ही गोष्ट आम्हाला दाखविते की मंडळी ही पापात पडली, परंतु ख्रिस्त पापरहित होता, दुसरा आदम, आणि मंडळीला वाचविण्यासाठी त्याने मंडळीचे पाप स्वतःवर घेतले. हेच कृत्य या ठिकाणी पहिल्या आदामाने छायेमध्ये दर्शविलेलं आहे. हव्वेच्या उल्लंघनाद्वारे आदामाने आपलं पृथ्वीवर असणारं जे काही स्वामित्व होतं, धनीपण होतं, हे मृत्यूच्या स्वाधीन करून दिलं. पतीबरोबर तिलाही दिलेला जो अधिकार होता तो ती गमावून बसली. येथे ही गोष्ट आम्हाला आढळत आहे की हव्वेने आपल्या स्वतःला सर्पाला सादर केले आणि सर्पाबरोबर तिचा शारीरिक संबंध झाला, आणि यानंतर आदमाशी तिचा शारीरिक संबंध झाला. आणि यांतून या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की दोन वेगवेगळ्या प्रकारची लेकरे जन्माला आली, काईन आणि हाबेल. ही दोन्हीही बीज दोन्ही भिन्न बापापासून होती व हव्वेच्या गर्भाशयामध्ये येथे एक संकरित अशा प्रकारचं एक जीव निर्माण झाला जो देवाने मूळतः बनविलेला नव्हता. हव्वेच्या गर्भामध्ये दोन्ही वेगवेगळ्या प्रकारची संतानं आलेली आहेत आणि ही दोन्ही वेगवेगळ्या बीजापासून निर्माण झालेल्या मंडळींना दर्शवित आहे. एक होता सर्प आणि दुसरा होता आदम. येथे उत्पत्ती 3:15 मध्ये आम्ही जर सावध रीतीने जर ही गोष्ट वाचली तर आम्हाला हे कळते की मनुष्यांचे पतन झाल्यानंतर देव या ठिकाणी दोन बीजांविषयी बोलत आहे. हव्वा हे नाव आदामाने दिले आणि हव्वेचा अर्थ आहे की संपूर्ण जीवधारी प्राण्यांची माता. अर्थात आदाम संपूर्ण जीवधारी प्राण्यांचा बाप म्हटलेला नाही, परंतु हव्वेला हे म्हटलेलं आहे उत्पत्ती 3:20 मध्ये, कारण तिच्याद्वारे प्रथम पुत्र हा काईन आला आणि त्यानंतर देवाचा पुत्र आदमापासून झालेला हा हाबेल ही झाला. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी एक निधनाचा दृष्टांत या ठिकाणी बोलत आहे, वचन 24 पासून ते वचन 30 पर्यंत. आणि ज्या वेळेला येशू ख्रिस्ताचे शिष्य येशू जवळ येऊन एकांतात त्याला विचारतात की प्रभू, हा जो दाखला तू सांगितला हे आम्हाला तू फोड करून तू सांगावा. आणि त्यावेळेला प्रभू येशूने 34 वचनात काय म्हटले, या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोक समुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही, यासाठी की संदेशांच्या द्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे. ते असे की मी तोंड उघडून दाखले देईन, जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन. येशू या ठिकाणी गुप्त, जे जगाच्या स्थापनेपासून गुप्त ते प्रकट करण्याचं कार्य दाखले सांगून करीत होता. आणि या ठिकाणी येशू ख्रिस्ताने 36 वचनापासून 43 वचनापर्यंत आपल्या दाखल्याचा अर्थ सांगितलेला आहे, फोड करून दिलेली आहे. आणि या ठिकाणी आम्ही काय पाहत आहोत, या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की एक शेत आहे आणि तेथे एक चांगले बी पेरण्यात आले होते गव्हाचे, परंतु नंतर आम्ही पाहतो दुष्ट आलेला आहे आणि त्याने त्या शेतामध्ये जंगली बी निधन पेरलेला आहे. आणि आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की येशू आता त्याचा अर्थ सांगत आहे. 38 वचन, शेत हे जग आहे, चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत, निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहे. अर्थात दुष्ट हा शब्द सैतानाला कायम वापरलेला आहे. मत्तई 13 अध्याय याच्या 19व्या वचनात आम्ही पाहतो, तेव्हा तो दुष्ट येऊन त्यांच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो. अर्थात हा शब्द कोणाला दर्शविलेला आहे, सैतानाला. मत्तई 13 अध्यायाच्या 38 वचनात देखील निधन हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत. अर्थात स्वतः येशूने या दुष्टाबद्दल हे शब्द बोललेले आहेत. योहानाचं पहिलं पत्र 2 अध्याय 13 आणि 14 वचनात देखील आम्हाला दुष्ट हा शब्द वापरल्याचा आढळत आहे. संत योहानाने 2 वेळा दुष्ट हा शब्द वापरलेला आहे. हा शब्द सैतानाला दर्शवितो. परंतु वंशावळीचं ज्या वेळेला गंती होते त्यामध्ये काईन कधीही आदामाच्या वंशावळीत नोंद केलेली नाही असे आम्हाला आढळते, कारण काईन हा दुष्टापासून होता. योहानाचं पहिलं पत्र याचा 3 अध्याय आणि याचं 10 वचनापासून मी वाचत आहे. यावरून देवाची मुले व सैतानाची मुले उघड दिसून येतात. अर्थात या जगात देवाला देखील मुलं आहेत आणि या जगात सैतानाला देखील मुलं आहेत. म्हणूनच प्रभू येशूने योहान 8:44 मध्ये अशी गोष्ट म्हटली की तुम्ही आपला बाप सैतान म्हणजे सैतान बाप बनलेला आहे, त्याला पुत्र आणि त्याला कन्या आहेत.
तुम्ही आपला बाप सैतान याच्यापासून झालेले आहात. आणि ही गोष्ट येशू त्या ठिकाणी म्हणतो. योहानाच्या पहिल्या पत्रातल्या 3 अध्यायात वचन 12 म्हणते, काईन त्या दुष्टाचा होता. सर्प दुष्ट होता एदेन बागेमध्ये. त्याला दुष्ट हे नाव का मिळाले? कारण सर्पाने देवाने आदमाला दिलेले जे वचन होते, जे आदमाने हव्वेला कळविले, त्या वचनात भेसळ केली. त्या वचनाचा अर्थ गैर अनुवाद करून हव्वे पुढे सादर केला, यासाठी की मानवांना मृत्यू मिळावा. ही गोष्ट समजणं फार गरजेची आहे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणत आहे, काईन त्या दुष्टाचा होता, म्हणजे दुष्टाचा पुत्र होता, व त्याने आपल्या बंधूचा वध केला, खून केला. हे विचार त्याच्यात कुठून आले? या जगात पहिला मृत्यू खुनाने झालेला आहे, लक्षात घ्या. आणि हा काईन त्या सर्पाचाच मुलगा होता. पशुचा पुत्र ही पशुच असणार. अर्थात पशुने एका पशुला, काईनाला जन्म दिला होता व तो त्याचीच कृत्ये प्रकट करील, त्याचेच गुण वैशिष्ट्य त्यांतून प्रकट होतील. म्हणून काईनाने आपला बाप सर्प याचीच कृत्ये प्रकट केली. वचन पुढे म्हणते, त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? काय अशी गोष्ट घडली होती की काईन आणि हाबेलाचा वध करावा? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. काय वचन म्हणत आहे आम्हाला? अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत की तुझे संतान आणि स्त्रीचे संतान, हे दोन जे संतान सांगितलेले आहेत, याचं कनेक्शन या ठिकाणी 38 वचनात आम्हाला आढळत आहे. राज्याचे पुत्र हे आदमाचे पुत्र आहेत आणि निदन हे त्या सर्पाचे पुत्र आहेत, जो काईन आणि त्याची संतती. म्हणून आदमाच्या वंशावळीमध्ये काईन याचं कधीही नोंद आम्हाला आढळत नाही. आदमाचा पुत्र हाबेल दर्शविलेला आहे आणि त्यानंतर शेत. अर्थात उत्पत्ती 3:15 या वचनाप्रमाणे आम्हाला ही गोष्ट आढळत आहे की स्त्रीचे बीज आणि सर्पाचे बीज, सर्पाची मुले आणि देवाची मुले यांच्यात परस्पर वैर निर्माण झाले. म्हणून आम्हाला ही गोष्ट स्पष्ट आढळते की या संपूर्ण बायबलमध्ये जुना आणि नवीन करार येथे कुठेही काईन हा आदमाच्या वंशावळीत आढळत नाही. एक ठिकाणीही आदमाचा पुत्र काईन दर्शविलेला नाही. काईन हा लबाड होता, खोटे बोलणारा होता, मनुष्यघातक, सैतानाप्रमाणेच होता. योहान 8:44 प्रमाणे पवित्र आत्म्यानुसार काईन हा आदमाचा पुत्र नव्हता. जर काईन दुष्टापासून होता तर आदम हा तो दुष्ट नव्हता, कारण लूक 3:38 वचन म्हणते, तो देवाचा पुत्र होता. यावरून दोन वेगवेगळ्या वंशावळी स्पष्टपणे आम्हाला दिसतात. आदमाचे बीज व सर्पाचे बीज, दोन वेगवेगळ्या गोष्टींकडून हव्वा ही गर्भवती झाली होती. तिच्यामध्ये जुळी होती. काईनाचे गर्भधारणेनंतर हाबेलाचे गर्भधारण झाले. आदम हा आशीर्वादित होता, परंतु काईन हा शापित होता. देवाने आदम आणि हव्वा यांना शाप दिला नाही, परंतु दंड दिला. परंतु सर्प शापित झाला व त्याचे बीजही शापित झाले, असे उत्पत्ती 3:14 मध्ये आम्हाला आढळते. म्हणून काईनाला देवाकडून शाप मिळाला. उत्पत्ती 4:11 सर्व शापग्रस्त हे नाशाचे आहेत, असे आम्हाला मत्तय 25 अध्याय याच्या 41 वचनात आढळते. आम्हाला ही गोष्ट समजणे गरजेचे आहे. जशा प्रकारे सैतानाने मनुष्य जातीच्या बीजात प्रवेश केला व त्यांच्यावर सत्ता केली, तसे देवाने स्वतःला मनुष्य जातीत कुमारी जन्माद्वारे देहधारण केले व स्त्रीचे बीज तो बनला. त्याने म्हणजे देवाने स्वतः मानव जातीत प्रवेश केला. सैतान हा आत्मा असल्यामुळे त्याला स्वतःला अशा प्रकारे येणे अशक्य होते. म्हणून त्याने सर्पाला उपयोगात आणून स्वतःचे बीज सर्पाद्वारे मानव जातीत टाकले. सैतानाला जुनाट सर्पही म्हटलेले आहे, प्रकटीकरण 12:9 प्रमाणे. अर्थात असे कोणते झाड आहे ज्याचे फळ खाण्याद्वारे डोळे उघडतात व नग्नपणाची जाणीव होते? न खाल्ल्याने नग्नपणाची जाणीव होत नाही. जर नग्नपणाची जाणीव वास्तविक फळाने होत असेल तर नग्नपणा सुद्धा दूर करण्यासाठी वास्तविक फळ असले पाहिजे. कोणत्याही चांगल्या कृत्यामुळे कोणी म्हणत नाही की माझे डोळे उघडले, परंतु वाईट कार्य घडली की त्याच्या परिणामाद्वारे डोळे उघडतात. येथे हव्वेने 2 प्रकारचा व्यभिचार केला. वचन तोडण्याद्वारे आध्यात्मिक व्यभिचार आणि सर्पाशी शरीर संबंध करण्याद्वारे शारीरिक व्यभिचार. यांचा परिणाम आध्यात्मिक मृत्यू व शारीरिक मृत्यू आला.
एदेन बागेमध्ये 2 झाडे आम्हाला आढळतात. उत्पत्ती याचं पुस्तक 2 अध्याय आणि याच्या 9व्या वचनात प्रभूचं वचन म्हणते, परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अण्णांसाठी उपयोगी अशी सर्व जातींची झाडे, बागेच्या मध्यभागी जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगविली. अर्थात सर्वप्रथम ही गोष्ट आम्हाला समजणं गरजेची आहे, ही दोन्ही झाडे शब्दशः झाडे नव्हती. अर्थात उत्पत्ती 2:9 हे येथे सिद्ध करीते की खाण्यासाठी बरे व वाईट जाणण्याचे झाड चांगले नव्हते. ते इतर झाडांप्रमाणे नव्हते, कारण हव्वेने त्या झाडांतून घेताच पाप घडले व मृत्यू आला. कारण जर त्यांतून पाप घडते व मृत्यू येतो तर ते खाण्याजोगे नाहीच. यामुळेच उत्पत्ती 2:17 मध्ये देवाने जे मध्यभागी ठेवलेले बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारे झाड त्यांतून खाण्यास मनाई केली होती. जे झाड ठार मारते, मृत्यू आणते, ते खाण्याजोगे नाहीच आहे, म्हणून त्याचे फळ खाण्यासाठी चांगले नव्हते. म्हणजेच हे आत्मिक झाड होते. ही दोन्ही झाडे 2 वेगवेगळ्या व्यवस्थेला दर्शवितात. एक जीवनाची व्यवस्था व एक मृत्यूची व्यवस्था. ही परस्पराविरुद्ध आहेत. जीवनाचे झाड प्रभू येशू ख्रिस्त होता, जे नैसर्गिक झाड नव्हते, कारण सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे. जीवनाचे झाड हे काही नैसर्गिक झाडासारखे नव्हते की त्यांतून फळे उगवावी. येशू ख्रिस्त हाच स्वतः जीवनाचे झाड आहे, जो सार्वकालिक जीवनाकडे जाण्याचा एकमेव मार्ग, सत्य आणि जीवन आहे. बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड हे विकृत ज्ञान आहे व त्याचा अंगीकार करणे म्हणजे देवाच्या वचनाच्या जीवनाच्या व्यवस्थेला तोडणे होय. म्हणून उत्पत्ती 3:6 मध्ये आम्हाला आढळते की तिने त्या फळांतून घेतले. अर्थात त्याचा अर्थ ती त्याची भागीदार बनली. अर्थात फळ खाणे हा खाण्याचा उल्लेख जो आहे तो आम्हाला नीतिसूत्रे 30 अध्यायाच्या 20व्या वचनात आढळतो. जारणीचा रिवाज असा असतो की ती खाऊन पिऊन तोंड पुसते आणि म्हणते मी काही दुष्कर्म केले नाही. आम्ही जर नीट या वचनावर मनन केले तर आम्हाला याची समज प्राप्त होते. या ठिकाणी शारीरिक समागम हा खाण्याला दर्शविलेला आहे. अर्थात या ठिकाणी खाणे हे येथे शारीरिक संबंधाशी जोडलेलं आहे. जीवनाचे झाड हे जीवन देण्यासाठी उपाय होता, हे देवाचं वचन आहे. अर्थात जीवनाचे झाड म्हणजे जीवनाची व्यवस्था, म्हणजे ज्याद्वारे परमेश्वरास योग्य संतान उत्पन्न व्हायला हवे होते. परंतु हव्वेने आपले अंग सर्पाला देऊन सैतानाने लैंगिक ग्रंथीचा उपयोग वासनेकरिता केला, ज्याचा परिणाम मृत्यू निघाला. आत्मिक मृत्यू आणि शारीरिक मृत्यू. उत्पत्ती 3:16 मध्ये आम्ही पाहतो की तो स्त्रीला म्हणाला, मी तुझे दुःख व तुझे गर्भाधारण बहुगुणित करीन, तू क्लेशाने लेकरे प्रसवशील. आज्ञाभंग जर मुखाद्वारे झाले असते तर परमेश्वर जो न्याय करण्यात नीतिमान आहे त्याने तसा दंड दिला असता. त्यांनी आपले हात किंवा आपले तोंड झाकले नाही किंवा त्यांची मस्तकेही झाकली नाहीत. लैंगिक संबंधाचे फळ चाखल्यावर आदम व हव्वा यांनी स्वतःचे गुप्त अंग झाकले. अर्थात हा भाग मनुष्यांच्या पुनरुत्पादनाचा भाग किंवा जागा आहे. परंतु आम्ही पाहतो की तो स्त्रीच्या अंगावर दंड आला, म्हणून तर दोषी अंगास दंड दिला व त्यालाच त्यांनी झाकले. हे कृत्य व्यभिचारास दर्शविते. तसंच या ठिकाणी हव्वेलाही तिचे दुःख, मुले प्रसवताना तिचे दुःख व तिचे गरोदरपण पुष्कळ पट वाढले. निर्गम 21:24 डोळ्यांबद्दल डोळा, दाताबद्दल दात. देवाने हव्वेला दिलेला दंड किंवा शिक्षा ही लैंगिक प्रजोत्पादनामध्ये केंद्रित होती, कारण हव्वेने विवाहाचा करार तोडला व वाईट बीज स्वीकारले. त्यामुळे सर्व बीजांवर दुःख भोगाला. हव्वेने लैंगिक प्रजोत्पादनाचे अंगाविषयी पतित झाली, म्हणून सर्व स्त्रियांना त्या अंगात दुःख भोगावे लागले. हव्वेने जर सफरचंद खाल्ले असते तर देवाने तोंडाला दंड दिला असता, किंबहुना सफरचंदाच्या झाडाला. उत्पत्ती 3:16 मध्ये आम्ही पाहतो, पुढे वचन म्हणते, तरी तुझा ओढा नवऱ्याकडे राहील आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालविल. अर्थात या ठिकाणी या वचनांतून आम्हाला स्पष्ट दिसत आहे की हे वचन कळविण्यापूर्वी तिची इच्छा नवऱ्याकडे म्हणजे आदामाकडे राहिली नव्हती, परंतु हव्वेमध्ये हवेची इच्छा सर्पासाठी निर्माण झाली, ज्याने हव्वेला आपले बीज दिले होते. हव्वा या ठिकाणी सैतानाच्या या खोटेपणाला ती बळी पडली. बरा वाईटाचं ज्ञान प्राप्त करून तिने काय कमावलं? ती देवापासून विभक्त झाली. देवाच्या उपस्थितीपासून ते दोघेही विभक्त झाले. अर्थात त्यांना दोघांनाही पापाची कृती केल्यावर आपण नग्न आहोत हे जाणवले. ज्यावेळी फळ खाल्ले
तेव्हा मृत्यूने प्रवेश केला व ते देवापासून विभक्त झाले. अर्थात आम्हाला याकोबाचे पत्र 3 अध्याय 14 आणि 15 वचनात आढळते की 2 प्रकारचे ज्ञान आहे. एक वरून उतरणारे ज्ञान आणि एक पृथ्वीवरील ऐहिक ज्ञान. वरून उतरणारं ज्ञान हे जीवनाच्या झाडाचं फळ आहे, परंतु पृथ्वीवरून म्हणजे ऐहिक ज्ञान हे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे. जे पृथ्वीवरचं ज्ञान सैतानी व फार प्रबळ हे ज्ञान आहे, ज्याद्वारे मनुष्यांची जीवनशैली, तुटलेली नाती, वेदनाजनक गोष्टी यांना हे वाईट फळ दर्शवित आहे. हे स्वभावतः पशुत्व असणारं दुष्ट ज्ञान आहे आणि यालाच दैहिक बुद्धी, दैहिक किंवा ऐहिक मनुष्य म्हटलेला आहे. देवाच्या गोष्टी ज्याला समजत नाहीत, कारण देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्याने जाणायच्या असतात, परंतु हे ज्ञान पृथ्वीवरचं हे देवाबरोबर वैर आहे आणि त्याला देवाच्या व्यवस्थेच्या स्वाधीन होवत नाही, असं वचन आम्हाला रोमकरास पत्र 8व्या अध्यायात स्पष्ट म्हणत आहे. बरे आणि वाईट जाणण्याद्वारे काय गोष्ट घडली, काय झाले? त्यांना देवाची गरज भासली नाही, कारण ते ज्ञान त्यांना आले असे त्यांना भासले व देवाने मनुष्यांना अशा प्रकारे जगण्यास निर्माण केले नव्हते. जीवनाचे झाड वेगळेच होते. जीवन ख्रिस्ताला दर्शविते, त्याचे फळ खाणे हे विश्वासाच्या जीवनाला दर्शविते. न्यायांना विश्वासाने जीवन मिळेल. विश्वास म्हणजे देवावर अवलंबून राहणे, कायम व सातत्याने देवावर अवलंबून राहणे याला ते दर्शविते. 25 वर्षाचा मुलगा बापाकडे कायम जाऊन म्हणत नाही, बाबा मी हे करू का, ते करू का, मी तुझा हात पकडतो, मला सुद्धा पलीकडे नाही. जर मला बरे व वाईट जाणण्याचे असेल तर देवाकडे मला गेले पाहिजे. म्हणूनच येशू म्हणतो, तुम्ही बाळकांसारखे झाले पाहिजे. 1-2 वर्षाचे बाळक आपल्या बाबाला म्हणते, रस्ता ओलांडण्यासाठी बाबा मी तुमचा हात पकडतो, मला सुद्धा पलीकडे नाही. येशू म्हणतो, लहान बालक हे स्वर्ग राज्यात सर्वात महत्वाचा व्यक्ती आहे, जे नम्र आहेत, कारण ते अवलंबून आहेत. अवलंबून राहणारे असे जीवन त्यांच्यात सापडते. बऱ्या वाईटाचं फळ खाल्ल्यानंतर मनुष्य स्वतःवर अवलंबून जीवन स्वतःच्या इच्छेप्रमाणे जगू लागला. मनुष्य देवाशिवाय राहू लागला, जगू लागला. बऱ्या वाईटाचं ज्ञान प्राप्त करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं व जीवनापासून दूर राहिला. काईनाची एक वेगळीच वंशावळ होती, जी उत्पत्ती 4 अध्याय 17 ते 24 वचनात आढळते, आणि आदमाची वंशावळ उत्पत्ती 5 अध्याय 1 ते 32 वचनात आम्हाला आढळते. उत्पत्ती याच्या 5व्या अध्यायातल्या 3ऱ्या वचनात आम्हाला ही गोष्ट आढळते की आदमासारखा त्याच्याशी सदृश्य त्याच्या प्रतिरूपाचा मुलगा शेत हा आम्हाला आढळत आहे. परंतु काईन आदमाच्या प्रतिरूपासारखा होता असे कुठेही म्हटलेले नाही. आदम व सर्पाचे बीज यांच्यात शारीरिक व अनुवंशिक फरक राहिला नाही. नोहाच्या काळात ते बीज एकमेकाशी पूर्ण मिसळले गेले व दैवी बीज व सर्प बीज हे एकत्रित होऊन मानव जातीचे बीज हे या सर्प बीजाद्वारे पूर्णतः विटाळले गेले. म्हणूनच आम्हाला ही गोष्ट आढळते की आम्हा प्रत्येकांना नव्याने जन्मणे गरजेचे आहे. म्हणून आम्हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींना आध्यात्मिक बीजापासनं म्हणजे देवाच्या अविनाशी व सर्वकाळ टिकणाऱ्या वचनापासनं जन्म प्राप्त होणे फार गरजेचे आहे. कारण देवाच्या बीजाद्वारेच आम्ही देवाचे पुत्र म्हणून ओळखण्यात येतो, जे देवाच्या वचनांचा स्वीकार करीतात, जे पूर्वनियोजित देवाचे निवडलेले आहेत व पवित्र आत्म्याद्वारे नवीन जन्म ते प्राप्त करतात. आजचा हा संदेश तुम्ही सर्वजणांनी ध्यानपूर्वक व शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.